आजची गोष्ट आहे एका मुलाची, आईबाबांच्या प्रेमाची, आपल्या मुलाप्रती त्यांनी पार पडलेल्या कर्तव्याची. आईबाबा, माझा रिझल्ट आला, मी फर्स्ट क्लासने पास झालो. वेद पेड्यांचा बॉक्स घेऊन आला होता. देवाजवळ ठेवा आधी पेढे, आशीर्वाद घे, शेवटी तू तुझं स्वप्न पूर्ण केलंस. आम्हाला आधी नव्हतं वाटलं की तू हॉटेल मॅनेजमेंटचा निर्णय योग्य आहे व तू पूर्ण करशील, पण तू तुझ्या निर्णयावर अढळ राहिलास आणि ते चांगल्या मार्कांनी पूर्णही केलेस. बाबा आनंदाने बोलत होते. वेद म्हणाला, बाबा नमस्कार करतो. यशस्वी हो, आता पुढे काय ठरवलंय? बाबा, आपली थोडी जमीन आहे ना हायवेला लागून, मी आणि माझे 2 मित्र मिळून तिथे हॉटेल सुरू करणार आहोत. आधी थोडेसेच कामापुरते बांधकाम करून घेऊ, नंतर जसा जम बसेल तसा हळूहळू वाढवू हॉटेल. वेद, अरे जमीन तर बँकेकडे गहाण आहे, तिथे काही करू शकत नाही आपण. तू एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये नोकरी कर ना. बाबा, जमीन गहाण आहे, मला का नाही सांगितलं तुम्ही? आणि गहाण कशाला टाकलीस? तुम्हाला माहीत होतं ना मला हॉटेल टाकायचं आहे तिथे. मी कितीतरी वेळा म्हणलोय तुम्हाला. नोकरी तर मी करणारच नाही, मला बिझनेस करायचा आहे, खूप पैसा कमवायचा आहे. बरं, आपल्याकडे किती पैसे आहेत? भाड्याने घेऊ आपण जागा. अरे बाळा, पैसे असते तर जमीन गहाणच का टाकली असती? तुझ्या कॉलेजची फी, हॉस्टेलचा खर्च, घर खर्च माझ्या पेन्शनमध्ये थोडाच भागणार होता. तू दुसरा काहीतरी मार्ग शोध. आता काही माझ्याजवळ पैसे नाहीत. तुझ्या शिक्षणासाठीच मी बळबळ पैसे पुरवले. वेदला बाबांचा फार राग आला होता. थोड्या वेळापूर्वी आनंदात असलेला वेद मात्र आता खूप रागात होता. त्याच्या माहितीप्रमाणे त्यांची परिस्थिती इतकीही काही बिकट नव्हती की त्यांनी जमीन गहाण टाकावी लागेल. त्याला तो निर्णयही योग्य वाटत नव्हता आणि त्याबद्दल तो साशंकही होता की बाबांनी खरीच जमीन गहाण टाकली का. आणि बाबा तर आता पैशाची मदतही करणार नाही असं म्हणतायत. कसले आई वडील आहेत, मुलासाठी काहीच करू शकत नाही. तो मनात हे विचार करत होता. वेद त्या दिवशी जेवलाच नाही. दुसऱ्या दिवसापासूनच सकाळीच घराबाहेर पडायचा, तो रात्रीच घरी यायचा. कुठे जातो, काय करतो, आई बाबांना सुद्धा माहीत नसायचे. आणि आईने काळजीपोटी विचारल्यावर नीट उत्तर सुद्धा देत नसायचं. त्याची आई बाबांना म्हणाली एकदा, अहो करा ना त्याला काहीतरी मदत, वनवन भटकतोय पोर. एकुलत्या एका मुलासाठी करायचे नाही तर मग कोणासाठी करायचे? आपल्याला तर एकच मुलं आहे, त्यासाठी आपण केलंच पाहिजे. बाबा म्हणाले, अगं यशोदा, पैसे असते तर मी दिलेच असते की, मी काही त्याचा वैरी आहे का? पण तो तर वैरी समजायला लागलाय ना आपल्याला. मला बघवत नाही हो असा अबोला घरात. वसंतराव यावर काहीच बोलले नाही. काही दिवसांनी वेद आईला म्हणाला, आम्ही 3 मित्र मिळून गाळा घेतोय भाड्याने, छोटेसे स्नॅक्स आणि कॉफी हाऊस सुरू करतोय, बघू कसे चालतंय ते. आणि तुम्ही पैसे द्यायची गरज नाही बरं का. गाळ्याचा मालक चांगला आहे, डिपॉझिटसुद्धा नाही घेतलं त्यांनी. 2 महिन्यांचे भाडे फक्त आगाऊ घेणार आहे आणि बाकी सामानासाठी माझे काही जमवलेले पैसे आणि काही चांगल्या लोकांनी मला उधारी दिलेली आहे. त्यामुळे आमचं भागेल. तू बाबांना सांग, मी करेल माझं काय ते. यशोदाबाईंच्या डोळ्यात पाणी उभं राहिले. वसंतराव शेजारी बसून ऐकत होते. ते शांतच होते. वेद आता कामात पार बुडून गेला. सकाळी लवकर बाहेर पडायचा, रात्री तर 12 वाजता जेवायला यायचा. आईने दिलेला डबाही कधी कधी परत यायचा. त्याचे खाण्यापिण्यावर लक्षच नव्हते. पहिले 2-3 महिने धंदा काही व्यवस्थित होत नव्हता. सगळा खर्च जाऊन हातात काहीच पैसे शिल्लक राहत नव्हते. त्यामुळे त्याची चिडचिड होऊ लागली होती. त्यात एक मित्र भांडून निघून गेला. आता दोघांवरच सगळा भार आला. वेदने मग होम डिलिव्हरी सुरू केली, म्हणजे घरोघरी जाऊन खाद्यपदार्थ द्यायला सुरुवात केली. काही नव्या ऑफर चालू केलेल्या, फ्री सॅम्पलिंग, कॉलेजच्या समोर स्टॉल, असे एक ना अनेक प्रयोग करू लागला. वेद मुळात हुशार होता, कष्टाळू होता. मार्केट स्टडी करून कस्टमरला काय हवं असतं याचा तो अभ्यास करायला लागला आणि पार्टी ऑर्डरसुद्धा सुरू केल्या. हळूहळू त्याचा जम बसू लागला. त्याला वेगवेगळ्या ऑर्डर येऊ लागल्या, कस्टमरची गर्दी होऊ लागली आणि त्या ठिकाणी जागासुद्धा कमी पडू लागली. शेजारचा गाळाही भाड्याने घ्यावा लागला. आता कुठे त्याचा मनासारखा नफा होऊ लागला. धंद्यातले बारकावे समजू लागले. काही लोकांनी त्याला फसवलंही, परंतु आता त्याला चांगला समज आली होती आणि त्याचा आत्मविश्वास पण वाढला होता आणि शहरात त्याचं नाव होऊ लागलं होतं. त्याच्या हॉटेलचं नाव झालं होतं. एका वर्षात त्याने हॉटेल एकदम नावारूपाला आणले. आता फक्त नाश्ता,
न ठेवता जेवणाचा मेनूही ठेवा असं त्याला वाटलं. आणि त्याचा मित्रही खूप चांगला होता, तो पण याच्यात होला हो म्हणत होता. पण परत जागेचा प्रश्न. आता त्याने आजूबाजूला कुठे मोकळी जागा भाड्याने मिळते का त्याचा अभ्यास सुरू केला. बँकेच्या कर्जाचीही चौकशी सुरू केली. या सगळ्यांपासून त्याने आईबाबांना हेतूने दूरच ठेवले, का तर त्यांची आपल्याला मदतच घ्यायची नाही. आणि त्यांची मदत केली तरी आपल्याला अजिबात नको, ते अजिबात चांगले नाहीत असं त्याच्या मनामध्ये विचार होता. कारण तो दुखावला गेला होता ना, स्वतःच्या हिमतीवर सगळं करणार होता. वेदचा वाढदिवस आला. आईने त्याच्या आवडीचे सर्व पदार्थ केले. रात्र होऊन गेली तरी तो आलाच नव्हता. ती बेचैन झाली. काम असेल का फार त्याला, की मुद्दाम आला नाही लवकर. आपल्याला त्रास द्यायला आवडतं हल्ली त्याला. नीट बोलत सुद्धा नाही, नीट काही सांगत सुद्धा नाही. प्रत्येक आईला जशी काळजी वाटत असते तशी वेदच्या आईलाही काळजी वाटत होती. रात्री 10ला तो आला. आईने त्याला पटकन आवरून घ्यायला सांगितले. बाबांनी टेबलवर केक आणून ठेवला. आईने औक्षणाचे ताट तयार करून आणले. वेद आवरून आला. आईने त्याला ओवाळले. बाबांनी केक कापायला सांगितला. तर वेद रागानेच म्हणाला, कशाला आणला केक? केक कापला की मित्रांबरोबर. तुम्ही कशाला त्रास घेता माझ्यासाठी? तुम्ही कशाला खर्च करता माझ्यासाठी? त्याच्या बोलण्यामध्ये तुसडेपणा जाणवत होता. अरे असे काय बोलतो वेद? बाबा आहेत ते तुझे. बाबा आहेत मग काय केलं माझ्यासाठी? गेले वर्षभर मी मरतोय, इतके कष्ट घेतोय. एकदा तरी त्यांनी विचारलं का काही मदत पाहिजे का? मदत तर दूरच, पण साधी माझ्या हॉटेलची सुद्धा चौकशी केली नाही. एकदा सुद्धा हॉटेल बघायला आले नाहीत. वेद ते सगळे विसर बाळा आणि ही घे तुझ्या वाढदिवसाची भेट. काय आहे ते? मला नको काही तुमच्याकडून. अरे बाबा एवढे म्हणताय तर पाकिट तर उघडून बघ ना. वेदने पाकिट उघडलं. जमिनीचे कागद होते आणि त्यात हॉटेलचा प्लॅन सुद्धा होता. हे काय बाबा, हॉटेलचा आर्किटेक्चरचा प्लॅन? अरे पण जमीन तर गहाण होती ना. नाही रे बाळा, मी तुझ्याशी खोटं बोललो, मला माफ कर. तू नुकताच कॉलेज सुटून आलेला, काही अनुभवही हाताशी नाही. तुला जर लगेच जमीन देऊन हॉटेल सुरू करायला सांगितलं असतं आणि पैसेही दिले असते तर या व्यवसायातील बारकावे तुला समजले नसते. सुरुवात नेहमी छोट्या गोष्टींपासून करावी. एका वर्षात खूप अनुभव तुला मिळाला असेल. या अनुभवातून तू शिकला असतील माणसांची पारख, मार्केटचा अभ्यास, पैशांचा हिशोब आणि व्यवहार. तुझा एक पार्टनर पण सोडून गेला वाटतं. नवीन गाळा शोधणं याच्यात पण तुला खूप कष्ट पडले वाटतं. हालाकीच्या परिस्थितीतही तग कसा धरून ठेवायचा हे तू शिकला. तुझ्या त्या हॉटेल मॅनेजमेंटच्या पुस्तकी परीक्षेपेक्षा आणि कॉलेजपेक्षा जास्त ज्ञान तुला या अनुभवाच्या शाळेतून मिळाले आहे. आता तू तुझी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सक्षम बनला आहे. तू आता मोठी झेप घेऊ शकतोस. आई बोलत होती आता. वेद बाळा, तुझ्या प्रत्येक पावलावर तुझे बाबा तुझ्याबरोबर होते. गाळ्याचं डिपॉझिट त्यांनीच भरलं होतं, ते दुकानदाराने सोडलं नव्हतं. पण तुला समजू दिलं नाही त्यांनी. आणि तुला उधारी जे चांगले लोक देत होते ना, त्यांना उधारी फेडण्याची हमी तुझ्या बाबांनीच दिली होती. तुझ्या प्रत्येक गोष्टीची खडानखडा माहिती होती त्यांना. तू तुझ्या पायावर उभा राहावा म्हणून खोटं बोलले रे ते. मनावर दगड ठेवून केलं आम्ही सर्व. आता मात्र वेदच्या डोळ्यातून पाणी गळायला लागलं. आई बाबा, मी चुकलो. रागाच्या भरात तुम्हाला नाही ते बोललो, पण तुम्ही माझी साथ सोडली नाही. माझ्या आधाराच्या कुबड्या काढून घेतल्या म्हणूनच मी आज चालायला शिकलो. तुम्ही माझी साथ कधीच सोडली नाही. आणि आज मला जाणीव करून दिली की आई बाबा आपल्या मुलांसाठी काहीही करू शकतात. वेदला आता सत्य सर्व कळले होते आणि त्याला आई वडिलांच्या खऱ्या प्रेमाची जाणीव झाली होती. आपल्या बऱ्याच युवा मित्रांच्या बाबतीत असा आईवडिलांबाबतीत गैरसमज होतो आणि आईवडिलांवर ते राग घेऊन बसतात. परंतु बऱ्याच वेळा आईवडिलांची भूमिका ही आपल्या मुलांसाठी खूप विचार करून ठरवलेली असते. त्यांना अनुभवही जास्त असतो. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय हा आपल्या पाल्याच्या भल्यासाठीच असतो. पण ते मात्र कधीकधी आपल्याला उशिरा समजते. या गोष्टीतही वेदच्या बाबतीत तेच झालं. या गोष्टीतून आपण बोध घेऊया की वेदसारखं न वागता आपल्या आईवडिलांना समजून घेणारं आपण वागू आणि आईवडिलांच्या इच्छेखातर जे करता येईल ते आपण करू. याच प्रकारच्या बोधकथा तुम्हाला जर आवडत असतील
तर आमचा आठवणीतील कथा हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनचं बटनही निश्चित दाबा, म्हणजे वेळोवेळी येणाऱ्या नवनवीन कथा तुम्हाला ऐकायला बघायला मिळतील. धन्यवाद.